भाजी भाजी करा तो रोज रोज भाजीचाच तर असं आहे. हा हे करू का ते करू आणि माणूस भाजीपालाही नाही देत आणून. रोज रोज स्वयंपाक करणं तेच ते भांडी घासणं झाडू करणं रोज रोज तेच जीवर येते. कायची कामं होतं तसं याला नाही वावरातून कशी तुरीच्या शेंगा आणून म्हटलं भाजी करत पतली. हा तर माणूस यायचंच आहे कधी येते तर त्या भाजीपायी आपलं स्वयंपाकही राहते. हा पोळ्या टाकून ठेवल्या आता काय करू. हा आता देवपूजा करून टाकतो. हाय ना या म्हणता काकू कसं काय आलं रिकाम पण झालंय काय. चल म्हटलं लीलाच्या घरी हा काही गमून नाही आलं. चल म्हटलं कामधंदे झाले आता. चल म्हटलं हिच्या घरी गमते. बरं झालं ना आल्या. चला मी देवपूजा करतो म्हटलं तर कामच झाले म्हणून मी आले त्या घरी. काय देवपूजा व्हायची का मग जिची वाट पाहता पाहता एवढा वेळ झाला काकू. काय करू आता देवपूजा करून टाकतो. हा बस ना मी बात करून येतो. मस्त हो देवपूजा करणं मग. हा मी तुझ्या घरी गोष्टी सांगायला आली. हा ती गोष्ट सांगतो बाप्पा एवढी सांगतो माझ्या सुनीची गोष्ट. आम्ही झाडू करून आली ती म्हणलं फडा हिसकून घेतला तिने माझ्या. हे तिकडे म्हणे बटी काय काम आहे म्हणे इथं मंदा मदत करता म्हणे. उठसूट मधामधात कधी पाहिलं काय काम नाही केलं तर काम नाही केलं. आपल्या जीवाला पेचा बिचारे काय करा काय नाही काही समजतच नाही मला. काकू एवढी आहे की तुमची सून. मला नाही माहित होतं बाई अशी बोलते म्हणून. तुम्हाला मागच्या बुडीले बोललं असं तर माझ्याकडची बुडी बाप्पा बाप्पा काय तमाशा करते. तुम्हाला माहितच आहे मागची तुफान कशी आहे तर. मी तर लय ऐकून घेता बाप्पा सुनीचं. हा मागची बुडी एवढं आता घरी नाही म्हणून गोष्ट सांगता येते. गावली गेली थे तिच्या बहिणीच्या घरी म्हणून सांगून आली गोष्ट. नाही तर माझ्या घरी गोष्टी तरी करता येते का अशा. ती गेली हो बहिणीच्या घरी मागं म्हणे मी जातो पण जातो गावली जातो म्हणे. मला पण हे नाही सांगितलं बहिणीच्या घरी जातो म्हणून. हा आता संक्रांत आहे ना आता गेली काय माय मावशीची तब्येत नाही म्हणून गेली ते. जास्त आहे म्हणे येऊन जा म्हणे भेटीले म्हणून गेली ते. असं लागते बाई तब्येत बेकार असली काय भेटीले. हा मग असं वाटते आपण गेलो नाही बा मनाला पस्ता वाटते म्हणून जास्त लागते. कुठे गेली तिची तुमची सून. गेली ना वाना आणाले. हा लय पैसे आहे मागं आणले बाई तिनं वानं. हा एक 50 रुपयाचं काय बाई वानं वाटणं असं विचार. पैशाची काही चोट नसल्या आणि हा किंमतच नाही ना तिले एवढ्या महागाचे. हो मापाशी म्हटलं तर म्हटलं कोणापाशी म्हणू नको असा. बायका बातच जाते तुमच्या सुनीपाशी सांगत. तुमच्या गोष्टी मी आजपर्यंत कोणाला सांगितल्या काय. मी कोणाला सांगते मी मनातच राहू देतो. तर मी त्यापाशी सांगतो बिचारे तू सांगत नाही कसं वाटते मन मोकळं करा काही ना काही असं वाटते म्हणून करतो त्यापाशी येऊन. हो येत जा म्हणजे मनात नाही का आपलं कुच राहते तर मोकळं करून घ्या. हा कायले मग ते डोक्यात किडे. बाई माझ्या बुड्याला औषध द्या लागते आणि तू देवपूजा राहिली जाय करून घे बापा. बस ना काय करता कधी सोन. हा बुड्यातले ते तुमची सून औषध. म्हणे बुडगी हिंडायला गेली तिला बुड्याची काळजी आहे का. जेवायला देत नाही मला द्या लागते. जाऊ दे ना जातो बापा मी जेवायला देतो बुड्याला गोळ्या देतो. बुड्याला कायच्या गोळ्या आहे व बुड्याला बीपीच्या आहे ना बाई. बीपीच्या गोळ्या बरोबर द्या लागते ना म्हणून तर काळजी आहे मला. बाप्पा काळजी न द्या लागते बीपीची गोळी देऊन द्या जा. आज तर भोगी आहे त्या खिचडी निघली का मुगाची पोळ्या केल्या म्हणतं. हो काकू मला आठवलंच नाही. मी माणसाची वाटच होऊन आली. भाजीची पोळ्या टाकून घेतल्या. माझ्या लक्षच नाही. बुडी असली म्हणजे लक्ष देते हो माई. हा मला लक्षच नाही. मला बुडीची आठवणी येते. गावली गेली काय बिचार बडबड फक्त करते बुडी पण मला तिची आठवणी येते. ते असते ना मला आज खिचडी टाकायला लागली असते असं आहे. माझ्या लक्षच नाही राहत. म्हणून तर म्हातारा माणूस पाहिजे बाई घरात सांगा सुंगाले. हा वेळ समजते ना माणसाची म्हाताऱ्या माणसाची किंमत. वे गोष्टी सांगणारी अजून मला द्या लागते. अगदी मग काय माया कोणतं. हा खिचडी मस्त टाकून दिली असती मग काय झाली असती. बयाड थोडी बोलली बयाडा विचारे मी कायच करा मला समजतच नाही. सामान घ्या वानाचं. चल बाप्पा काय आहे तर पाहून घ्या. मस्त सामान दिसून आलं मला तर. काही घे ना पाहून आल्या. पडायचं मस्त आहे ते छापे दिसून आले मला. किती रुपये डझन आहे भाऊ. 80 रुपये डझन आहे बाई. घेता काय 80 रुपये बाप्पा लय मागून आले दादा. हे सगळंच महाग आहे व. हा सगळंच महाग आहे. आणीपर्यंत मला तर लागली पैसे काही ना काही तर कमी करा. काहीच नाही म्हणाले. किती रुपये पाहिजे सांगा. 30 रुपये. हे 40 रुपये डझन मलाच नाही आले व. मी कशी देणार आहे तुले. हो तू काय घेत. हे रांगोळीचे छापे घेत होती. ते उलटे करून छापे मारत नाही का असे ठेवाले. हा चांगले आहे ते. किती रुपये डझन म्हणते दादा. 30 रुपये डझन आहे ताई. घेता काय. हो मस्त आहे हो मस्त आहे. चांगले आहे किती रुपये डझन आहे दादा. आपलीचा डब्बा आहे चांगले आहे. कितीचे आहे दादा. 100 रुपये डझन ताई. 100 रुपये पुरे काय व 80 रुपये ना. नाही बाई 80 रुपयानं पुरत नाही. माग होते. मग किती रुपये मागू व. मी मागितले 40 रुपये डझनानं पण तो नाही म्हणते विचारे. 40 रुपयाला कमी येते ना मग कशी देणार आहे व तो. 50 रुपयानं मागून पाय. 50 रुपये डझन लावून द्या ना मग. 50 रुपये कमी होते ताई. 70 रुपयानं देतो ना. पाय ना घे ना 70 रुपयानं. देवपूजा केली बाई बरोबर आली. आवाज आला तो वानाचा. हा म्हणून आली मी. हा किती रुपयाचं घेतलं काही घेतलं का नाही घेतलं पाहूनच आल्या. चालू बाई आता सलीन गडी पाहून आलो काय काय घ्यायचं बा म्हणून. त्या वरच्या डोक्यात किती रुपये आहे दादा. 150 रुपये आहे ताई. मागचं म्हणाला बाई दादा ह्या बापा काय घ्यावं बाई एवढं महाग आहे.
हां काही ना काही घ्या लागन. ती बुढी तर म्हणे माझ्या सुनीनं 50 रुपयाचं घेतली म्हणे. बाप्पा बाप्पा, आपल्या इकडून नाही होत बाई, आपला माणूस शेतकरी. असं वाटतं शेतकरी कंटाळे ते घ्या बाई काही ना काही. या काय करावं आता. छापे मागितले दादाले 50 रुपयानं. दादा नाही म्हणणार बिचारे. आता बुढी आली ती बाई, तिच्या सुनीन म्हणते 50 रुपयाचं एक घेतलं म्हणते ना बाई. तिचं काय बाई, तिच्यापाशी पैसेच आहे, आपल्यापाशी पैसे आहे काय. मी घेत होती 10 रुपयाचं एक, पण दादा लयच माग सांगून आले बिचारे. किती डझन घेतो तू मग? ते काय लागते 3 डझन. हा तिकडले बाई ते बचत गटातले आणि आपल्या एरियातले लय जणी आहे ना. हा पाहिजेच ना 3 डझन. आले गेलेले आपले 5च देतो आपण ना. तसं तर आपण जास्त घेतोच नाही, मी 2 डझन घेत असतो बाई. आणि मग आलेलं काय काही वापराचं कामाचंच नसते, मग काय करतो देऊनच द्या लागते ना. आलं तर आपल्यापाशी राहते नाही ना आपल्या घरी जास्तीचं, तर मग मी देऊन देत असतो. माई वानही देऊन देत असतो. नाही देत असतो बापा, आम्ही घेत असतो. लय मोठे घेतो काय करतो. आपल्याला आलेले द्यायला पुढं असते का. लय हुशार आहे तू तर. काही करणार नको घ्यायची गोष्ट. काय करतो आपल्याला द्यास लागते. मोठेपणाची तू. बरोबर लावून दे ना, घेतो ना आम्ही. तुम्ही 50 म्हणले ना, 60 रुपयानं घेऊन द्या. तुमचे जाऊ द्या माही जाऊ द्या. हो द्या मग. मला देऊन द्यायचा दुसरं चांगलं आवडच्या डब्यात इथे ठ्या द्या. काय बरोबर लाजा 100 रुपयानं. हो ताई लावतो. तुला काय पाहिजे ताई? चमचे नाही दादा, चमचे स्टीलचे चमचे पाहिजे होते बा मला. स्टीलचं घेत नाही बाया म्हणून तुम्ही आणत नसतो. प्लॅस्टिकचं घेते बाया म्हणून तो काही बाया घेते स्टीलचं. मग पडलं राहते ना, खपत नाही ना, मग काय करा म्हणून आणत नसतो. दुसरं पाहिजे ना, काय पाहिजे तर काय घ्यावं. त्याची चिमटे दिसून आली बाई. चिमट्याचं बकेट कितीच आहे दादा? 2-3 डझन भेटते. घ्या ना घ्या. मला देऊन दे दादा. हो काढून देतो बात.